ट्रान्सलेशन हा क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलेला असतो मित्रांनो 5 मार्कांसाठी आणि यात तुम्ही इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकता। तर ट्रान्सलेशन हा क्वेश्चन तुम्हाला कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो बोर्ड एक्झाम मध्ये तेच आपण जाणून घेऊ। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे काही येतील माझे ते तुम्हाला लगेचच मिळतील। आपण आता बघू की ट्रान्सलेशन हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो। सेक्शन 6 मध्ये स्किल डेव्हलपमेंट हा 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो। हा सेक्शन असतो मित्रांनो तुम्हाला 5 मार्कांसाठी। त्यात तुम्हाला क्वेश्चन असतो की ट्रान्सलेशन म्हणजे काय। सिंपल मराठी मीडियमचे विद्यार्थी असणार तुम्ही किंवा हिंदी मीडियमचे असणार तर त्यानुसार तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन हे करायचं असतं। तर त्याच्यात तुम्हाला 2 मार्कांसाठी ट्रान्सलेट द वर्ड्स म्हणजे तुम्हाला वर्ड्स ट्रान्सलेट करायचे असणार आहे ते 2 मार्कांसाठी। त्याच्यानंतर तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे असतात ते 2 मार्कांसाठी, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आयडॉम और फ्रेजेस यापैकी तुम्हाला मराठीमध्ये किंवा म्हणजे जे काही तुमचं मीडियम आहे त्यात तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं 1 मार्कासाठी। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला याच्यात 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील मित्रांनो। तर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू जे की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं गेलेलं होतं। तोच क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करून बघू। तर मित्रांनो 7व्या क्वेश्चन मधला ए म्हणजे त्यात काय असतं बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ठीक आहे। एनी 4 कोणतेही 4 तुम्हाला ट्रान्सलेट करायचे 2 मार्कांसाठी। तर बघा तुम्हाला इथं 6 दिलेले आहेत वर्ड्स। तर बघा पहिला आहे जनरल, जनरल मराठीमध्ये सामान्य, ठीक आहे, सिंपल आहे, सर्वांना माहित असतो बऱ्याचदा पण आपल्याला ऐन वेळेस सुचत नाही। तर घाई गडबड करू नका, शांततेत विचार करा, तुम्हाला आन्सर हे तुम्हाला मिळेलच। त्याच्यानंतर अरायव्हल म्हणजे आगमन, बेगर भिकारी, ऑनर सन्मान, पॅराडाईज स्वर्ग, मोमेंट चळवळ, अशा पद्धतीचे तुम्हाला सिंपल वर्ड्स हे विचारले गेलेले असतात आणि मोस्ट ऑफ दी हे वर्ड्स तुमच्या टेक्स्ट बुक मधलेच असतात, तेच तुम्हाला विचारले गेलेले असतात। फक्त तुम्हाला व्यवस्थित घाई न करता बऱ्याचदा तुम्हाला इंग्लिश वर्ड माहित असतात पण त्याचा मराठीचा उच्चार आहे तो आपल्या लवकर लक्षात येत नाही। त्याच्यासाठी थोडं माइंड रिलॅक्स ठेवा, उत्तर तुम्हाला नक्की लिहिता येईल। खूप सोपा प्रश्न आहे, इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील वर्ड ट्रान्सलेट करण्याचे। प्रत्येक ट्रान्सलेटला अर्धा मार्क्स तुम्हाला इथं मिळतो कारण की 4 ट्रान्सलेट करायला लावले एनी 4, त्याच्यामुळे तुमचे इथं प्रत्येक ट्रान्सलेशनला हाफ मार्क हा दिला जातो। तर 7व्या प्रश्नात बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे इथं तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे आहे 2 मार्काला। कुठलेही 2 सेंटेन्सेस, तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले असतात मित्रांनो। तर बघा पहिला आहे प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, त्याला मराठीमध्ये करायचंय, सिंपल आहे, बागेत अधिक झाडे लावा, ठीक आहे। नेक्स्ट एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे, किती सिंपल आहे। त्याच्यानंतर डोंट प्लग द फ्लावर्स, फुले तोडू नका। नंतर लास्टला आहे सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन वाचवा। अशा सिंपल पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर लिहायचंय। कोणतेही 2 सेंटेन्सेस तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात, 2 मार्क तुम्हाला इथंच मिळून जातात। त्याच्यानंतर 7th मध्ये सी क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स और फ्रेजेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन। 1 मार्कासाठी एकच फ्रेज तुम्हाला ट्रान्सलेट करायची असते, 2 दिलेले असतात, 2 पैकी 1 तुम्हाला करायची आहे। तर बघा आपण बघू ऍक्शन फिक्स लाउडर दॅन वर्ड्स। तर मित्रांनो याचा अर्थ झाला म्हणजे मराठीमध्ये ही म्हण आहे युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर माइट इज राईट, बडी तो कानपिडी, हा त्याचा मराठीतला अर्थ झाला, ठीक आहे मित्रांनो। खूप सोप्या पद्धतीने आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे दिलेलं असतं, तेच तुम्हाला थोडं लक्षात घ्यायचे, हे सर्व वर्ड्स तुम्हाला त्याच्यातलेच विचारले गेलेले असतात। अशा पद्धतीने तुम्ही इझिली ट्रान्सलेट करू शकतात। हा जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे तो प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधलाच मी घेतलेला होता। तुम्हाला समजलं असेल आता की ट्रान्सलेशन किती सोप्या पद्धतीने आपण याच्यात 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतो। तर मित्रांनो याची थोडी प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील। आणि हो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की किती सोप्या पद्धतीने आपण आपले मार्क्स हे इंग्लिशच्या पेपरमध्ये सिक्युअर करू शकतो। ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।